गवर्नमेंट को बताओ हम झुकने वाले नहीं है, हम आदिवासी विद्यार्थी है। हे पावर जोपर्यंत गव्हर्नमेंटला दिसत नाही ना तेव्हापर्यंत भाई आपल्याला सगळे लोक हलक्यामध्ये घेईल भाई। हा मोर्चा आज अगर सफल झाला तर नेक्स्ट टाइम भाई गव्हर्नमेंट सुद्धा विचार करेल। पण भाई तुम्ही अगर माघार घेतले तर गव्हर्नमेंट विचार सुद्धा नेक्स्ट टाइम करणार नाही। तिथं आदिवासी संघटनेचे बाकीचे बी कोणी बी असेल संघटनेवाले ते तुमच्या पाठीशी दबाव येत आहे म्हणून हा व्यक्ती भाई राजीनामा देत आहे भाई। हा आदिवासी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होता, जो आता शासनाचा जो निर्णय आला होता, GR जो आला होता, तो GR आदिवासी विद्यार्थ्याला मान्य नाही, त्या विरुद्ध मोर्चा काढले होते आणि त्याचा हा अध्यक्ष होता भाई। पण हा राजीनामा देत आहे। याचा म्हणणं असं आहे की मला शासकीय दबाव आला म्हणा किंवा राजकीय म्हणा किंवा कोणता पण काही म्हणा, धमकी म्हणा, काही बी असो भाई, ह्या व्यक्तीवर आला म्हणून हा राजीनामा देत आहे भाई। हा भीतीपोटी पायी तो तसा बोलत आहे भाई। तो भीती असल्यामुळे काही त्याला धमकी म्हणा, मारण्याची म्हणा, काहीची बी असो भाई, त्याला धमकी आली आहे। आदिवासी विद्यार्थी मित्रांनो यार, तुम झुको ही मत, जिधर झुके भाई हे राजकीय पक्ष म्हणा, कोणीच म्हणा भाई किंवा गव्हर्नमेंट म्हणा, नेक्स्ट टाइम कधी तुमचा विचार करणार नाही। त्यांना माहित पडेल ना भाई हे लोक काहीच नाही करू शकत भाई, आपण झुकणे काही नाही। गव्हर्नमेंटला आपण दाखवून देऊ का भाई आमच्यात किती पॉवर आहे भाई, आदिवासी विद्यार्थीमध्ये किती पॉवर आहे हे गव्हर्नमेंटला दाखवून देण्याची वेळ म्हणजे आत्ता आहे भाई। हा अगर राजीनामा देत आहे हा साधी गोष्ट नाही भाई, याच्यावर प्रेशर होता। अगर प्रेशर होता, याच्या मागे कोणी नसल्यामुळे शायद प्रेशर आला असेल। उभे राहा, हिमतीनं उभे राहा भाई, सपोर्टसाठी पुरी दुनिया तुमच्यासाठी आहे भाई। जय जोहार।